26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सोपी भाषणे. चला आपण भाषणाला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझे नाव ध्रुव उदय पारेकर. आज मी तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही नम्र विनंती. मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यावेळी देशाचा कारभार कसा चालवायचा असा प्रश्न होता. आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने तयार केलेले संविधान दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारत देशाने स्वीकारले. 26 जानेवारी 1950 रोजीपासून संविधानाप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सुरू झाला. आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता आली. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो. शेवटी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत.